हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे KDMC 2025 ची रिक्रुटमेंट आहे, त्यासाठी कॉमन टॉपिक आहे महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट. त्याचा आपण चॅप्टर 11 बघत आहे, जो आहे म्युनिसिपल टॅक्सेशन. ठीक आहे, इम्पॉर्टंट चॅप्टर आहे आपल्याला. चॅप्टर 1 म्युनिसिपल टॅक्सेशन, याच्यामध्ये सगळे टॅक्सेशन्स दिलेले आहेत. ठीक आहे, तर बघूया. सगळ्यात पहिले याच्यामध्ये बघा, सेक्शन 127 जो दिलेला आहे तो आहे टॅक्सेस टू बी इम्पोज अंडर दिस ॲक्ट. ठीक आहे, या कायद्यान्वये लादण्यात येणारे कर. तसंच सेक्शन 128 आहे, जो आहे मॅनर ऑफ रिकव्हरिंग म्युनिसिपल टॅक्सेस, महापालिका कर वसूल करण्याची पद्धत. ठीक आहे, 2 सेक्शन्स आहे. आता नेक्स्ट सेक्शन्स बघूया. बघा, सगळ्यात पहिले दिलेला आहे प्रॉपर्टी टॅक्स. ठीक आहे, प्रॉपर्टी टॅक्स सेक्शन जो आहे तो प्रॉपर्टी टॅक्स लिएबल ऑन रिटेबल और कॅपिटल व्हॅल्यू, मीन्स दर योग्य किंवा भांडवली मूल्यावर आकारण्यात येणारी मालमत्ता कर. तर याच्यामध्ये बघा, सेक्शन दिलेले आहे, डिफरंट सेक्शन दिलेले आहे. 128A जो आहे प्रॉपर्टी टॅक्स टू व्हॉट टू कन्सिस्ट, मालमत्ता करात काय समाविष्ट असेल. नेक्स्ट आहे 129 जो आहे प्रॉपर्टी टॅक्स लिएबल ऑन रिटेबल व्हॅल्यू और ऑन कॅपिटल व्हॅल्यू ॲज द केस मे बी अँड व्हॉट रेट, दर योग्य मूल्यावर किंवा भांडवली मूल्यावर ज्याप्रमाणे लागू होईल त्याप्रमाणे आणि कोणत्या दराने मालमत्ता कर आकारण्यात येईल. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे 129A1. ठीक आहे, 1A लेवी ऑफ प्रॉपर्टी टॅक्स ॲट रिड्यूस रेट इन रिस्पेक्ट ऑफ बिल्डिंग अँड लँड ऑफ स्पेशल डेव्हलपमेंट प्रोजेक्ट. ठीक आहे, विशेष विकास प्रकल्पाच्या इमारती व जमिनीवर कमी दराने मालमत्ता कर आकारणे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे सेक्शन 129(2A जो आहे ट्रान्झिटरी प्रोव्हिजन इन रिस्पेक्ट ऑफ प्रॉपर्टी टॅक्सेस ऑन कॅपिटल व्हॅल्यू. ठीक आहे, भांडवली मूल्यावर मालमत्ता कराबाबत तात्पुरती तरतूद. नेक्स्ट आहे सेक्शन 129A जो आहे टेम्पररी प्रोव्हिजन फॉर लेईंग जनरल टॅक्स ॲट रिड्यूस रेट ॲट जिल्हा परिषद इन्क्लुडेड इन लार्जर अर्बन एरिया, मीन्स मोठ्या नागरी क्षेत्रात समाविष्ट जिल्हा परिषदेच्या क्षेत्रात कमी दराने सर्वसाधारण कर आकारण्याची तात्पुरती तरतूद. ठीक आहे, हे दिलेलं आहे सेक्शन प्रॉपर्टी टॅक्समध्येच. तसंच बघा, नेक्स्ट आहे 130 सेक्शन जो आहे वॉटर टॅक्स ऑन वॉट प्रिमायसेस लिमिट, पाणीकरण कोणत्या मालमत्तेवर आकारला जाईल. त्याच्यानंतर सेक्शन 131 आहे जो आहे कन्झर्वेन्सी टॅक्स और सेवरेज टॅक्स टू प्रॉमिस टू बी लिव्ड, स्वच्छता कर व मननिस्सारण कर कोणत्या मालमत्तेवर आकारला जाईल. नंतर आहे 132 सेक्शन जो आहे जनरल टॅक्स ऑन वॉट प्रिमायसेस टू बी लिव्ड, सर्वसाधारण कर कोणत्या मालमत्तेवर आकारला जाईल. नंतर आहे 133 जो आहे पेमेंट टू बी मेड टू कॉर्पोरेशन अँड लाय ऑफ जनरल टॅक्स बाय स्टेट गव्हर्नमेंट, मीन्स सर्वसाधारण कराऐवजी राज्य सरकारकडून महापालिकेस देयके. आणि नेक्स्ट आहे सेक्शन 133A जो आहे पॉवर टू रिमिट प्रॉपर्टी टॅक्सेस इन केस ऑफ बिल्डिंग ऑक्युपाइड बाय पर्सन अफेक्टेड बाय नॅचरल क्लायमेटीज एक्सेट्रा, नैसर्गिक आपत्तीग्रस्त व्यक्तीकडून वापरला इमारतीसाठी मालमत्ता कर माफ करण्याचा अधिकार. ठीक आहे, तर हे जे सेक्शन्स आहे हे प्रॉपर्टी टॅक्सेसचेच आहेत. ठीक आहे, आता बघा नेक्स्ट जो आहे तो आहे स्पेशल प्रोव्हिजन रिलेटेड टू वॉटर अँड कन्झर्वेन्सी टॅक्सेस. ठीक आहे, पाणी व स्वच्छता करासंबंधी विशेष तरतुदी दिल्या आहे, जो आहे सेक्शन 134. बघा, याच्यामध्ये काय दिले आहे, फिक्स्ड चार्जेस अँड ॲग्रीमेंट फॉर पेमेंट इन लाय ऑफ टॅक्स फॉर वॉटर सप्लाय, पुरविलेल्या पाण्यासाठी कराऐवजी निश्चित शुल्क व करार. नंतर आहे सेक्शन 135 जो आहे गव्हर्नमेंट टू बी चार्ज फॉर वॉटर बाय मेजरमेंट, सरकारकडून पाणी मोजून शुल्क आकारणे. नंतर आहे सेक्शन 136 जो आहे सप्लाय ऑफ वॉटर ॲट पब्लिक ड्रिंकिंग फाउंटेन एक्सेट्रा नॉट टू बी टॅक्स. ठीक आहे, सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या ठिकाणी पाणी पुरवठ्यासाठी कर नाही. त्याच्यानंतर आहे सेक्शन 137 जो आहे कन्झर्वेन्सी टॅक्स और सेवरेज टॅक्स अँड सेवरेज बेनिफिट टॅक्स मे बी फिक्स ॲट स्पेशल रेट इन सर्टन केसेस. ठीक आहे, स्वच्छता कर, मलनिस्सारण कर व मलनिस्सारण लाभ कर काही प्रकरणात विशेष दराने आकारला जाऊ शकतो. नेक्स्ट आहे सेक्शन 138 जो आहे वॉटर टॅक्स, वॉटर बेनिफिट टॅक्स, कन्झर्वेन्सी टॅक्स और सेवरेज टॅक्स. ठीक आहे, सेवरेज बेनिफिट टॅक्स पेड बाय एनी पर्सन मे बी रिकवर्ड बाय हिम फ्रॉम द ऑक्युपायर ऑफ द प्रिमायसेस मस्ट टू बी अनपेड, एखाद्या व्यक्तीने भरलेला पाणी कर, पाणी लाभ कर, स्वच्छता कर, मलनिस्सारण कर किंवा मलनिस्सारण लाभ कर त्याने संबंधित मालमत्तेच्या धारकडून वसुली करू शकतो. ठीक आहे, हे सेक्शन आहे स्पेशल प्रोव्हिजन रिलेटेड टू वॉटर अँड कन्झर्वेन्सी टॅक्सेस.
नंतर आहे लायबिलिटी फॉर प्रॉपर्टी टॅक्सेस, मालमत्ता कराची जबाबदारी. बघा दिलेला आहे नेक्स्ट सेक्शन 139 जो आहे प्रायमरी रिस्पॉन्सिबल फॉर प्रायमरी टॅक्सेस ऑन होम टू रेस्ट, म्हणजे मालमत्ता कराची प्राथमिक जबाबदारी कोणावर राहील. नंतर आहे सेक्शन 140 जो आहे वेन ऑक्युपायर्स मे लीड लायबल फॉर पेमेंट प्रॉपर्टी टॅक्सेस, मालमत्ता कर भरण्याची जबाबदारी केव्हाधारकावर येईल. नंतर आहे 140A रिबेट इन प्रॉपर्टी टॅक्स फॉर ॲडव्हान्स पेमेंट, आगाऊ भरलेल्या मालमत्ता करावर सवलत. नंतर आहे 140B रिबेट ऑफ रिमिजन इन प्रॉपर्टी टॅक्स फॉर इम्प्लिमेंटिंग इकोलॉजिकल बेनिफिशियरी स्कीम, पर्यावरण पुरवणूक योजना राबवण्यात मालमत्ता करार सवलत किंवा माफी. नंतर आहे सेक्शन 141 जो आहे प्रॉपर्टी टॅक्स टू बी फर्स्ट चार्ज ऑन प्रिमायसेस विच दे आर एक्सेस, मीन्स मालमत्ता कर व हा मूल्यांकन केलेल्या मालमत्तेवर प्रथम हक्क म्हणून राहील. ठीक आहे, ते आहे लायबिलिटी फॉर प्रॉपर्टी टॅक्सेसचे. तसंच नेक्स्ट जे आहे ते आहे टॅक्स ऑन व्हेकल बोट्स अँड ॲनिमल. बघा वाहने, होड्या आणि प्राण्यांवरील कर. तर बघा सेक्शन 142 दिलेला आहे जो आहे टॅक्स ऑन व्हेकल बोट अँड ॲनिमल, वाहने, होड्या व प्राण्यातील कर. नंतर आहे 143 जो आहे एक्सेप्शन फ्रॉम द टॅक्स, करातून सूट दिलेली आहे. नंतर 144 जो आहे तो लिव्हरी स्टेबल कीपर अँड अदर मे बी कंपाऊंडेड विथ, तलबेच्या मालक व इतरांची समझोता. नंतर 145 जो आहे तो पॉवर टू इन्स्पेक्ट स्टेबल अँड समन पर्सन लायबल टू टॅक्स, तबेल्यांची तपासणी करण्याचा व जबाबदाऱ्या व्यक्तींना समन्वय पाठवण्याचा अधिकार. 146 सेक्शन जो आहे तो डिलीट केलेला आहे. आणि 147 जो आहे तो आर्टिकल इम्पोर्टेड फ्रॉम इमिडिएट एक्सपोर्टेशन, त्वरित पुन्हा निर्यातीसाठी आयात केलेल्या वस्तू. ठीक आहे, हे आहे टॅक्सेबल ऑन व्हेकल बोट्स अँड ॲनिमलसाठी. ठीक आहे, नेक्स्ट आहे एक्सेप्शन फ्रॉम थिएटर टॅक्स, मीन्स नाट्यगृह करातून सूट. बघा 148 जो आहे तो आहे एक्सेप्शन फ्रॉम थिएटर टॅक्स, नाट्यकरातून सूट दिलेली आहे. नंतर आहे एज्युकेशन सेट, शिक्षण उपकर, ज्याच्यामध्ये सेक्शन 148A दिलेला आहे लेव्ही ऑफ एज्युकेशन सेल, शिक्षण उपकर आकारणी. आणि 148B जो दिलेला आहे तो आहे पेमेंट टू बी मेड कॉर्पोरेशन लाय ऑफ एज्युकेशन सेज बाय स्टेट गव्हर्नमेंट, शिक्षण उपकरणाऐवजी राज्य सरकारकडून महापालिकेस देयके. स्ट्रीट टॅक्समध्ये दिलेला आहे 148C जो आहे लेव्ही ऑफ स्ट्रीट टॅक्स, रस्ता कर आकारणी. ठीक आहे, हे सेक्शन जे आहे ते म्युनिसिपल टॅक्सेशनचे सर्व आहे चॅप्टर 11 मध्ये, खूप मोठा सेक्शन आहे. ठीक आहे, हां. त्याच्यानंतर आहे अदर टॅक्सेस. बघा अदर टॅक्सेसमध्ये 149 जो आहे तो आहे प्रोसिजर टू बी फॉलोड इन लेविंग अदर टॅक्सेस, मीन्स इतर कर आकारण्यासाठी अनुसरवायची पद्धत. सेकंड 149A जो दिला आहे तो आहे ॲडिशनल स्टॅम्प ड्युटी ऑन सर्टन ट्रान्सफर ऑफ इम्युएबल प्रॉपर्टीज म्युनिसिपल एरियाज, महापालिका क्षेत्रातील काही अचल मालमत्तांना हस्तांतरित अतिरिक्त मुद्रांक शुल्क. त्याच्यानंतर 149B जो आहे तो आहे ॲडिशनल स्टॅम्प ड्युटी ऑन सर्टन ट्रान्सफर ऑफ इम्युएबल प्रॉपर्टी इन सिटिंग हॅव्हिंग नोटिफाईड प्रोजेक्ट, अधिसूचित प्रकल्प असलेल्या शहरातील काही अचल मालमत्तांना हस्तांतरित मुद्रांक शुल्क. नंतर आहे सप्लिमेंटरी टॅक्सेशन, अतिरिक्त कर आकारणे, जो आहे 150 सेक्शन. याच्यामध्ये आहे एनी टॅक्स इम्युएबल प्रॉपर्टी अंडर द ॲक्ट मे बी इन्क्रीज ऑर न्यूली इम्पोज बाय वे ऑफ इम्पोजिंग सप्लिमेंटरी टॅक्सेशन, या कायद्यान्वये आकारण्यात येणारा कोणताही कर वाढविता येईल किंवा नव्याने आकारता येईल. नंतर आहे 150A पॉवर टू एक्सेस इन केस ऑफ एस्केप फ्रॉम असेसमेंट, मूल्यांकन टाळल्यास कर लावायचा अधिकार. ठीक आहे, हे सगळे जे आहे ते सप्लिमेंटरी टॅक्सेशन्समध्ये दिलेले आहे. त्याच्यानंतर आहे रिफंड, परतावा. बघा त्याच्यासाठी सेक्शन दिलेला आहे 151 रिफंड ऑफ टॅक्स हाऊ ऑब्टेनेबल, कराचा परतावा कसा मिळवायचा. नंतर नेक्स्ट आहे रायटिंग ऑफ टॅक्सेस, कर रद्द करणे. त्याच्यामध्ये दिलेला आहे सेक्शन 152 जो आहे रायटिंग ऑफ ऑर इररिकव्हरेबल टॅक्सेस, वसूल न होणारे कर रद्द करणे. नंतर आहे 152(1)A पॉवर ऑफ कॉर्पोरेशन ग्रँट रिबेट टू पेमेंट ऑफ एरियाज ऑफ टॅक्सेस, मीन्स थकबाकी करायच्या भरासाठी महापालिकेत सवलत देण्याच्या आधी. ठीक आहे, तर इतके जे सेक्शन्स आहेत ते सगळे चॅप्टर 1 म्युनिसिपल टॅक्सेशनचे आहेत. आता त्याचे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण बघूया MCQs थ्रू. ठीक आहे, ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तर चला स्टार्ट करूया आपण त्याचे MCQs. ठीक आहे, तसंच बघा KDMCच्या सर्व PDFs अवेलेबल आहेत. ज्यांना पण PDF हवे असतील व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही परचेस करू शकता. PDF ज्या आहे त्या तुम्हाला फार इम्पॉर्टंट असणार आहे. ठीक आहे, जेणेकरून तुमचा पेपर जो आहे
तो क्रॅक होईल. तर चला स्टार्ट करूया आपण MCQs. बघा, फर्स्ट आहे विच टॅक्स इज मॅन्डेटरी फॉर कॉर्पोरेशन टू इम्पोज अंडर सेक्शन 127 ऑफ 1. कोणता कर कलम 127(1) अंतर्गत महापालिकेस लावणे बंधनकारक आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट डॉक टॅक्स, प्रॉपर्टी टॅक्स, थिएटर टॅक्स अँड टोल टॅक्स. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, प्रॉपर्टी टॅक्स, मालमत्ता कर. ठीक आहे. नेक्स्ट, सेकंड, अंडर सेक्शन 127 ऑफ 2 विच ऑफ द फॉलोइंग इज अन ऑप्शनल टॅक्स. कलम 127(2) अंतर्गत खालीलपैकी कोणता कर ऐच्छिक आहे? तर आन्सर आहे थर्ड, थिएटर टॅक्स, नाट्यगृह कर. ठीक आहे. नेक्स्ट, थर्ड, ॲज पर सेक्शन 27(2)(a ऑन विच व्हेकल नो टॅक्स शॅल बी लिव्ड. कलम 127(2)(a नुसार कोणत्या वाहनावर कर लावला जाणार नाही? तर आन्सर आहे सेकंड, मोटर व्हेकल्स, मोटर वाहने. ओके. नेक्स्ट, फोर्थ, विच इज नॉट अ मेथड ऑफ रिकवरिंग म्युनिसिपल टॅक्स अंडर सेक्शन 128. कलम 128 नुसार खालीलपैकी कोणती महापालिका कर वसुलीची पद्धत नाही? तर आन्सर आहे थर्ड, बाय ऑक्शनिंग म्युनिसिपल लँड, महापालिकेची जमीन लिलावने विकणे. नेक्स्ट, फिफ्थ, प्रॉपर्टी टॅक्स अंडर सेक्शन 128(a इन्क्लूड विच ऑफ द फॉलोइंग. कलम 128(a अंतर्गत मालमत्ता करात खालीलपैकी कोणता समाविष्ट आहे? तर आन्सर आहे फर्स्ट, एज्युकेशन सेस, शिक्षण उपकर. नेक्स्ट, सिक्स, अंडर सेक्शन 129 मिनिमम जनरल टॅक्स ऑन रिटेबल व्हॅल्यू इज. कलम 129 नुसार दर मूल्यावर किमान सार्वजनिक कर किती आहे? तर आन्सर आहे सेकंड, 12%. नेक्स्ट, सेवन, बिटरमेंट चार्जेस आर लेवेबल अंडर विच चॅप्टर. सुधारणा शुल्क कोणत्या अध्यायांतर्गत आकारले जाते? तर आन्सर आहे सेकंड, चॅप्टर 16, अध्याय 16. नेक्स्ट, 8, सेक्शन 129(1)(a रिलेट्स टू. कलम 129(a)(1)(a संबंधित आहे. आन्सर आहे फर्स्ट, रिड्यूस रेट फॉर स्पेशल डेव्हलपमेंट प्रोजेक्ट, विशेष विकास प्रकल्पासाठी कमी दर. नेक्स्ट, 9, अंडर सेक्शन 130 वॉटर टॅक्स इज लिव्ड ऑन प्रिमाइसेस. ठीक आहे. कलम 130 नुसार पाणी कर आकारणे कोणत्या जागावर होते? तर आन्सर आहे फर्स्ट, हॅव्हिंग प्रायव्हेट वॉटर कनेक्शन, खाजगी पाणी जोडणी असलेले. नेक्स्ट, 10, सेवरेज बेनिफिट टॅक्स इज लिव्ड इन रिस्पेक्ट ऑफ. सांडपाणी लाभ कर आकारला जातो. आन्सर आहे फर्स्ट, ऑल प्रिमाइसेस इन द सिटी, शहरातील सर्व जागांवर. नेक्स्ट, 11, जनरल टॅक्स इज नॉट लिव्ड ऑन. सार्वजनिक कर खालीलपैकी कोणावर लावला जात नाही? तर आन्सर आहे फर्स्ट, लँड यूज्ड फॉर डिस्पोजल ऑफ डेड, मृतांचे दफनभूमी. ठीक आहे. नेक्स्ट, 12, पेमेंट इन लाय ऑफ जनरल टॅक्स इज मेड बाय. सार्वजनिक कराऐवजी देय रक्कम कोण भरते? तर आन्सर आहे फर्स्ट, स्टेट गव्हर्नमेंट, राज्य सरकार. नेक्स्ट, 13, अंडर सेक्शन 128 अटॅचमेंट ऑफ रेंट इज अप्लिकेबल इन केस ऑफ डिफॉल्ट इन. कलम 129(28) नुसार भाडे जप्ती कोणत्या करासाठी लागू होते? आन्सर आहे फर्स्ट, प्रॉपर्टी टॅक्स, मालमत्ता कर. नेक्स्ट, 14, एज्युकेशन फीज इज लेवलेबल अंडर विच सेक्शन. शिक्षण उपकर कोणत्या कलमानुसार आकारला जातो? आन्सर आहे सेकंड, सेक्शन 129 ऑफ डी. नेक्स्ट, 15, विच टॅक्स अंडर 127 इज स्पेसिफिकली प्रोहिबिटेड ऑन प्रोफेशन, ट्रेड, कॉलिंग अँड एम्प्लॉयमेंट. कलम 127 अंतर्गत कोणता कर व्यवसाय, व्यापार, उपजीविका व रोजगारांना विशेष प्रतिबंधित आहे? आन्सर आहे सेकंड, एनी अदर टॅक्स नॉट बिलॉंग अ प्रोफेशन टॅक्स. इतर कोणताही कर पण व्यवसाय कर नाही. नेक्स्ट, 16, अंडर सेक्शन 139(a)(1 if premises are held from the government, property tax is primarily leviable from. कलम 139(1)(a) नुसार जर जागा शासनाकडून घेतली असेल तर मालमत्ता कर प्रामुख्याने कोणाकडून आकारला जातो? आन्सर आहे सेकंड, ॲक्च्युअल ऑक्युपायर, प्रत्यक्ष धारकाकडून. ओके. नेक्स्ट, 17, अंडर सेक्शन 139(1)(a) प्रोव्हिजन इफ गव्हर्नमेंट बिल्डिंग आर ऑक्युपाइड बाय सर्वंट ऑन रेंट, टॅक्स इज लिवेबल फ्रॉम. कलम 139(1)(a) च्या तरतुदीनुसार जर शासकीय इमारती नोकरांना भाड्याने दिल्या असतील तर कोणाकडून आकारला जातो? तर आन्सर आहे फर्स्ट, द गव्हर्नमेंट, मीन्स शासन. ठीक आहे. नेक्स्ट, 18,
क्लॉज A1 ऑफ सेक्शन 139 डील विथ प्रिमाइसेस वेअर. ठीक आहे. कलम 139 मधील A1 उपधारा कोणत्या जागांशी संबंधित आहे? तर आन्सर आहे फर्स्ट, ओनर इज अनट्रेसेबल, मालकाचा ठाव ठिकाण नाही. नेक्स्ट 19, क्लॉज A2 ऑफ द सेक्शन 139 मेक्स लायबल. कलम 139 मध्ये A2 उपधारा कोणास जबाबदार ठरते? तर आन्सर आहे सेकंड, डेव्हलपमेंट ऑर अटर्नी अंटिल ॲक्च्युअल सेल, प्रत्यक्ष विक्री होईपर्यंत विकासक किंवा वकील. नेक्स्ट 20, अंडर सेक्शन 139 1B ऑफ I, इफ प्रिमाइसेस आर लेट प्रॉपर्टी टॅक्स इज लिवेबल फ्रॉम. कलम 139 1B नुसार जागा भाड्याने दिलेली असेल तर मालमत्ता कोणाकडून आकारला जातो? तर आन्सर आहे सेकंड, लेजर, भाडेदारकडून. नेक्स्ट 21, सेक्शन 140 अलाउज सर्व्हिंग द बिल टू ऑक्युपायर इफ. कलम 140 नुसार धारकाला बिल देणे शक्य आहे जर. तर आन्सर आहे सेकंड, ओनर फेल्स टू पे आफ्टर सर्व्हिस ऑफ बिल, मालकाला बिल दिल्यानंतरही तो न भरल्यास. ठीक आहे. नेक्स्ट 22, सेक्शन 140 ऑफ 3 प्रोहिबिट रिकव्हरी फ्रॉम ऑक्युपायर फॉर पिरियड. कलम 140(3) नुसार धारकाकडून वसुली करता येत नाही जर ती मुदत. तर आन्सर आहे फर्स्ट, ऑक्युपायर वॉज नॉट इन ऑक्युपेशन, धारक त्या काळात जागेवर राहत नव्हता तेव्हा. नेक्स्ट 23, सेक्शन 140A प्रोव्हाइड रिबेट फॉर. कलम 140A नुसार सूट दिली जाते. तर आन्सर आहे सेकंड, ॲडव्हान्स पेमेंट ऑफ प्रॉपर्टी टॅक्स, आगाऊ भरलेल्या मालमत्ता करासाठी. नेक्स्ट 24, सेक्शन 140B प्रोव्हाइड्स रिबेट ऑर रिमिशन ऑर. कलम 140B नुसार सूट किंवा माफी दिली जाते. आन्सर आहे फर्स्ट, इको फ्रेंडली स्कीम लाईक रेन वॉटर हार्वेस्टिंग, पावसाचे पाणी साठवणूक सारख्या पर्यावरणपूरक योजनेसाठी. नेक्स्ट 25, सेक्शन 141 मेक प्रॉपर्टी टॅक्स. कलम 141 नुसार मालमत्ता कर हा. तर आन्सर आहे सेकंड, अ फर्स्ट चार्ज सब्जेक्ट टू लँड रेव्हेन्यू, भू महसूल नंतरचा पहिला हक्क. नेक्स्ट 26, अंडर सेक्शन 142 ऑफ 1 द टॅक्स ऑन व्हेकल, बोट अँड ॲनिमल अप्लाइज वेन दे आर केप्ट फॉर यूज इन द सिटी फॉर. कलम 142(1) अंतर्गत वाहने, बोटी आणि प्राणी यावरील कर हा शहरात वापरण्यासाठी ठेवले जाऊ असता होतो. तो आन्सर आहे सेकंड, कन्व्हेन्स ऑफ पॅसेंजर ऑर गुड्स, व्हेकल ऑर बोट्स अँड फॉर रायडिंग, रेसिंग, ट्रॉट ऑर बर्डन्स ॲनिमल, वाहन, बोटीसाठी प्रवासी किंवा माल वाहतूक आणि प्राण्यांसाठी सवारी, शर्यत, ओझे किंवा भार वाहण्यासाठी. नेक्स्ट 27, which of the following is exempt from tax under the section 143(1) of 1A. कलम 143(1) अंतर्गत खालीलपैकी कोणता करातून सूट आहे? तर आन्सर आहे थर्ड, व्हेकल बिलॉंग्स टू कॉर्पोरेशन अदर दॅन दोज यूज्ड एक्सक्लुसिव्हली फॉर ट्रान्सपोर्ट. ठीक आहे. वाहतूक सेवेसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहन व्यतिरिक्त कॉर्पोरेशनचे वाहन. नेक्स्ट 28, as per the provision to the section 142(1) motor vehicle are generally exempt unless. कलम 142(1) च्या अपवाद तरतुदीनुसार मोटार वाहने साधारणपणे करमुक्त असतात जोपर्यंत. आन्सर आहे सेकंड, दे आर कवर्ड अंडर द सेक्शन 20 ऑफ द महाराष्ट्र मोटर व्हेकल ॲक्ट 1958. महाराष्ट्र मोटर वाहन कर कायदा 1958 कलम 20 अंतर्गत आहे. ठीक आहे. नेक्स्ट 29, विच टाइप ऑफ बोट आर एक्झेम्प्ट अंडर द सेक्शन 143(1)(c. कलम 104(1)(c) अंतर्गत कोणत्या प्रकारच्या बोटी करमुक्त आहे? आन्सर आहे थर्ड, बोट इंटेंडेड एक्सक्लुसिव्हली फॉर फ्री कन्व्हेयन्स ऑफ द इंज्युअर्ड, सिक ऑर डेड, जखमी, आजारी किंवा मृत व्यक्तीच्या विनामूल्य वाहतुकीसाठी वापरण्यासाठी असलेल्या बोटी. नेक्स्ट 30, सेक्शन 143(1)(e exempt vehicle belonging to municipal officer or servant only if. कलम 143(1)(e) नुसार महापालिका अधिकारी किंवा कर्मचारी यांच्या मालकीची वाहने करमुक्त असतात फक्त त्या परिस्थितीत जेव्हा. तर आन्सर आहे सेकंड, द ऑफिसर इज रिक्वायर्ड टू मेंटेन अ कन्व्हेयन्स फॉर डिस्चार्ज ऑफ ड्युटीज, अधिकारी आपल्या कर्तव्यासाठी वाहन ठेवण्यास बाध्य आहे तेव्हा. नेक्स्ट 31, अंडर सेक्शन 144 द कमिशनर मे कंपाउंडेड विथ द लेवी स्टेबल कीपर फॉर. कलम 144 अंतर्गत आयुक्त व्यक्तीशी समझोता करू शकतात यासाठी काय? तर आन्सर आहे सेकंड,
लमसम पेमेंट फॉर अप टू 1 year इन लाय ऑफ नॉर्मल टॅक्सेस, सामान्य कराऐवजी 1 वर्षापर्यंत एकूण रक्कम भरणे. ठीक आहे. नेक्स्ट 32, अकॉर्डिंग टू द सेक्शन 145(1) द कमिशनर मे इन्स्पेक्ट. कलम 145(1) नुसार आयुक्त तपासणी करू शकतात खालील ठिकाणांची. आन्सर आहे सेकंड, एनी स्टेबल, गॅरेज, कोच हाऊस और प्लेस वेअर व्हेइकल, बोट्स और एनिमल लायबल टू टॅक्स आर केप. कर लावण्यायोग्य वाहन, बोटी किंवा प्राणी ठेवलेल्या स्थळांची तपासणी करा. नेक्स्ट 33, अंडर सेक्शन 155(2) द कमिशनर मे समन. ठीक आहे. कलम 145(2) अंतर्गत आयुक्त समन्स पाठवू शकतो यापैकी खालील. आन्सर आहे फर्स्ट, एनी पर्सन बिलीव्ड टू बी लायबल फॉर टॅक्स, कर देण्यास पात्र असलेली व्यक्ती. नेक्स्ट 34, ॲज पर सेक्शन 147 गुड्स इम्पोर्टेड इनटू सिटी आर प्रिझ्युम्ड टू बी फॉर. कलम 147 नुसार शहरात आणलेल्या माल यासाठी असल्याचे गृहीत धरले जाते. आन्सर आहे सेकंड, कन्झप्शन, यूज और सेल इन द सिटी, शहरात वापर, खप किंवा विक्रीसाठी. नेक्स्ट 35, द एक्सप्लेनेशन अंडर द सेक्शन 142(1) स्टेट द व्हेइकल, बोट अँड ॲनिमल केप्ट आउटसाइड सिटी लिमिट बट रेग्युलर विद इन द सिटी. कलम 142(1) स्पष्टीकरणानुसार शहराबाहेर ठेवलेले वाहन, बोट किंवा प्राणी जर नियमितपणे शहरात आणले जात असतील तर काय. आन्सर आहे सेकंड, शाल बी डीम्ड टू बी केप्ट फॉर यूज इन द सिटी, शहरातील वापरासाठी ठेवले असलेले समजले जाईल. नेक्स्ट 36, द थिएटर शाल टॅक्स नॉट बी लिव्ड ऑन विच ऑफ द फॉलोइंग. नाट्यगृह कर खालीपैकी कोणावर लागू होणार नाही. आन्सर आहे फर्स्ट, एंटरटेनमेंट विथ नॉमिनल चार्जेस, नाममात्र शुल्क असलेले मनोरंजन. नेक्स्ट 37, हू कॅन एक्झेम्प्ट अँड एंटरटेनमेंट फ्रॉम थिएटर टॅक्स अंडर सेक्शन 148(d). धारा 148(d) अंतर्गत कोण मनोरंजन करातून सूट देऊ शकतो. तर बघा, पोलीस कमिशनर, डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट, स्टेट गव्हर्नमेंट. म्हणून आन्सर आहे ऑल ऑफ द पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी आणि राज्य सरकार. नेक्स्ट 38, एज्युकेशन शेअर्स कॅन बी लिव्ड अप टू व्हॉट पर्सेंटेज ऑफ रिटेबल व्हॅल्यू. शैक्षणिक दिग कराद्वारे मूल्याचा किती टक्के आकारू शकतो. तर आन्सर आहे सेकंड, 5%. नेक्स्ट 39, बिल्डिंग अँड लँड वेस्टिंग इन विच ऑथॉरिटी आर एक्झेम्प्टेड फ्रॉम एज्युकेशन सेस. कोणत्या संस्थेच्या मालकीतील इमारती व जमीन शैक्षणिक करातून सूट आहे. आन्सर आहे सेकंड, सेंट्रल गव्हर्नमेंट, केंद्रीय सरकार. नेक्स्ट 40, स्ट्रीट टॅक्स कॅन बी लिव्ड अप टू व्हॉट पर्सेंटेज ऑफ रिटेबल व्हॅल्यू. सडक कर दरबारे मूल्याच्या किती टक्के आकारला जाऊ शकतो. तर आन्सर आहे सेकंड, 10%. नेक्स्ट 41, द प्रोव्हिजन ऑफ द सेक्शन 139 अँड 140 ऑफ द महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट अप्लाय टू विच टॅक्स. महाराष्ट्र नगरपालिका कायद्याचा धारा 139 आणि 140 कोणत्या करासाठी लागू होतात. तर आन्सर आहे एज्युकेशन सेस अँड स्ट्रीट टॅक्स. म्हणून आन्सर येईल बोथ ए अँड बी. नेक्स्ट 42, सेक्शन 190(a) डील विथ विच टाईप ऑफ ड्युटी. धारा 149(a) कोणत्या प्रकारच्या कराशी संबंधित आहे. तर आन्सर आहे फर्स्ट, स्टॅम्प ड्युटी ऑन इमेबल प्रॉपर्टी, अचल मालमत्तेवरील स्टॅम्प ड्युटी. ठीक आहे. नेक्स्ट 43, फॉर इन्स्ट्रुमेंट ऑफ सेल, गिफ्ट अँड अनस्ट्रक्चरिंग मॉर्गेज इन द सिटी ॲडिशनल स्टॅम्प ड्युटी इज जनरली. शहरातील विक्री, थेट व उपयुक्त कर्ज दस्तऐवजांवरील अतिरिक्त स्टॅम्प ड्युटी किती टक्के आहे. आन्सर आहे सेकंड, 1%. नेक्स्ट 44, सेक्शन 149(b) अप्लाइज टू इमेबल प्रॉपर्टी इन विच टाईप ऑफ एरिया. धारा 149(b) कोणत्या क्षेत्रातील अचल मालमत्तावर लागू होते. तर आन्सर आहे सेकंड, द सिटी हॅव्हिंग नोटिफाईड व्हायटल इम्पॉर्टंट अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट. ज्या शहरात महत्त्वाचे शहरी वाहतूक प्रकल्प जाहीर आहे त्यासाठी. नेक्स्ट 45, विच ऑथॉरिटी मे कलेक्ट ग्रांट इन एड फ्रॉम द स्टेट गव्हर्नमेंट इन रिस्पेक्ट ऑफ सरचार्ज ऑन स्टॅम्प ड्युटी अंडर सेक्शन 149(a) अँड 149(b). धारा 149(a), 149(b) अंतर्गत स्टॅम्प ड्युटीवरील अतिरिक्त करासाठी कोणत्या संस्थेला राज्य सरकारकडून अनुदान मिळू शकते. आन्सर आहे फर्स्ट, म्युनिसिपल कॉर्पोरेशन, महापालिका. नेक्स्ट 46, अंडर सेक्शन 150 सप्लिमेंटरी टॅक्सेशन कॅन बी इम्पोज बाय द कॉर्पोरेशन.
अनुच्छेद 150 नुसार पूरक कर महापालिकेद्वारे कसा आकारला जाऊ शकतो? तर आन्सर आहे फर्स्ट, ओनली ऑन द न्यू टॅक्स नॉट प्रिव्हियसली लिव्ड, अँड सेकंड, बाय इन्क्रीजिंग रेट ऑफ एक्झिस्टिंग टॅक्स ऑन अनएक्सपायर्ड पोर्शन ऑफ द इयर. म्हणून आन्सर येईल बोथ ए अँड बी. Next, 47. As per section 150A, the commissioner can access a person who escaped tax within. अनुच्छेद 150A नुसार कर टाळलेल्या व्यक्तीवर आयुक्त किती कालावधीत कर आकारणी करू शकतो? आन्सर आहे सेकंड, 6 years, 6 वर्ष. नेक्स्ट, 48. रिफंड ऑफ म्युनिसिपल टॅक्स अंडर सेक्शन 151R. अनुच्छेद 151 नुसार महापालिका कराचा परतावा कसा मिळतो? तो आन्सर आहे सेकंड, क्लेमेबल ॲज पर रूल अँड कंडिशन. नियम आणि अटीनुसार मागता येणार. ओके. नेक्स्ट, 49. अंडर सेक्शन 152 द कमिशनर मे राईट्स ऑफ टॅक्स इफ. अनुच्छेद 152 नुसार आयुक्त कोणत्या परिस्थितीत कर माफ करू शकतो? आन्सर आहे सेकंड, टॅक्स इज इररिकव्हरेबल. कर वसूल होऊ शकत नाही. ठीक आहे. नेक्स्ट, 50. सेक्शन 150T1A अलाउज द कॉर्पोरेशन टू ग्रांट. अनुच्छेद 152 महापालिकेचा काय करायची परवानगी देतो? आन्सर आहे सेकंड, रिबेट ऑन एरियस ऑफ प्रॉपर्टी टॅक्स. प्रॉपर्टी कराच्या उर्वरित रकमेवर सूट देतो. ठीक आहे. तसंच बघा, महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशनचा सर्व PDF अवेलेबल आहे. ज्यांना पण PDF हवे असतील व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.